हे जगणे आनंदाचे प्रवचन 5वे भाग 5वा. धारणा. चित्त हे जे व्यक्त जगतामध्ये 3 आशयामध्ये व्यक्त होतं. एक म्हणजे मन, दुसरं म्हणजे बुद्धी, तिसरं म्हणजे अहंकार किंवा अहंभाव. जे रेकॉर्डेड आहे ते रिप्ले व्हायला लागतं आणि वाकडं तिकडं कसंही रिप्ले होतं. माशा घोंगावतात ना तसं. हा विचार, तो विचार, असंबद्ध विचारांची मालिका. असे आपले विचार ज्यामुळे भटकत असतात त्याला म्हणतात मन. त्या मनाला शिस्त लावायला आपण शिकणार आहोत. जसं सगळीकडे वाहणाऱ्या पाण्याला तुम्ही कालवा करून दिलात की त्या कालव्यातून पाणी वाहतं, तेव्हा कुठंही ध्यान न जाता त्या विचारांची गाडी रुळावरती ठेवली तर ते रूळ जिथे जातील तिथे त्या गाडीने जायचं. किंवा रस्ता करून दिला तर त्या रस्त्याने गाडी जायला लागते. रस्त्याने तुम्ही चालायला लागता. एक रस्ता की त्याला म्हणतात बुद्धी, एक बिंदू त्याला म्हणतात विषय. आपण सगळे निरनिराळ्या करिअरचे असतो. कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, संगीततज्ज्ञ आहेत. कुठलाही विषय तुम्ही घ्या. एक विषय घ्यायचा, त्याच्या अवतीभोवती त्या विषयाच्या किनाऱ्यामध्ये आपण जर हे जे रेकॉर्डेड आहे ते रिप्ले करायला सुरुवात केली, त्यावेळेला यू रिसीव मोर, यू रिटेन मोर, यू रिप्रोड्यूस मोर. बुद्धी तल्लख बनते. प्रयोग करायचा असेल तर बघा, असा करून बघा. मनाला म्हणजेच या चित्तवृत्तीला हसत चालना द्यायची. फिरायला जाताना प्रयोग करून बघा. 1 ते 100 आकडे तुम्हाला मोजता येतात, त्याची सवय असते. 100पासून उलटे आकडे मोजायला सुरुवात करा. 100, 99, 98, 97, 96, 95, 94 असं करून 1 पर्यंत. असं एकदाही इकडे तिकडे न होता सगळे आकडे मोजायचे आणि आकडे मोजताना थांबायचं नाही, अडखळायचं नाही. तर असा मनाला व्यायाम देऊन बुद्धी जागृत करता येते. हे सांगता सांगता सुद्धा जर इकडे तिकडे लक्ष गेलं तर कुठे आपण होतो हे आठवायला लागतं. इथे बुद्धीचा वापर होतो. ही बुद्धी आज प्रगल्भ व्हायला पाहिजे. ब्रेन पॉवर ही बुद्धी इंटेलेक्ट, इंटेलिजन्स नव्हे. अवेअरनेस इज इंटेलिजन्स. देअरफोर अ हायली इंटेलेक्च्युअल पर्सन कॅन बी टोटली नॉन इंटेलिजंट. इंटेलिजन्स म्हणजे लक्ष सगळीकडे आहे. जो अत्यंत बुद्धिमान मनुष्य आहे तो एके ठिकाणी एककल्ली होऊन जातो. जीवनाकडे लक्ष राहत नाही त्याचं. आजूबाजूला काय चाललंय याचंही भान नसतं, कारण ते मग्न असतात. मग्नतेने, धारणशक्तीने बुद्धीला खूप धार येऊ शकते. मी आणि स्व, त्याच्या पुढची चित्तवृत्ती आहे अहम, म्हणजे मी. हा मी याच्याभोवती काय काय आता फिरणार आहे घाण्याच्या बैलासारखं. तुम्ही वापरायला लागलात त्या स्मृतींना की तो अहममध्ये येतो आणि गाण्याच्या बैलासारखा गोल गोल फिरतो. हे अहंकाराचं रूप आहे. मी असं म्हटलं की त्याच्याभोवती तो फिरायला लागतो. व्यर्थ जातं जीवन, कारण मी नाहीच. तर नसलेल्याच्या भोवती सारखं सारखं गोल फिरणं म्हणजे जीवन व्यर्थच ना. आपल्या आतमध्ये चित्तवृत्तीच्या रूपाने जो सुरू होतो त्याला म्हणतात अहम. अहम म्हणजे स्थळकाळाशी नामरूपाने सीमित असलेला मी, जो रात्री गाढ झोपेमध्ये जातो तो मी. आणि बाहेर जे तुम्हाला सांगितलं अवेअरनेस आहे, चित्त आहे, त्याला म्हणतात स्व, आत्म, निज. आता साधी गोष्ट लक्षात येईल की स्व म्हटल्यानंतर हा जो छोटासा देह आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या चित्तवृत्तींमध्ये ज्ञान नाही. स्वाभिमान म्हणजे देह, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांना जाणणारा जो कोणी आहे याचा अभिमान आहे. म्हणजे स्वचा अभिमान आहे, म्हणजेच अस्तित्वाशी एकरूपता आहे. अहंकार म्हणजे देह, मन, बुद्धी, स्मृतिकल्पना यांच्या छोट्याशा खोलीत बसून स्वतःला खूप मोठा समजणारा जो कोणी आहे ना तो सीमित असतो, म्हणून त्याला दुर्गंधी येते. पाणी वाहतं असेल तर त्या वाहत्या पाण्याला आपोआप सुगंध येतो, कारण ते रोज नवीन होतं. एक छोटंसं डबकं बनलं ना की मग त्याला दुर्गंधी येते. म्हणून अहंकाराला व्यर्थ दर्प आहे, दुर्गंधी आहे. स्व, अभिमान,
आत्मवान असा कोणी मनुष्य असेल ना, तर तो सगळ्यांशी मिळून मिसळून, सगळ्यांशी कदर करून दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुखी होतो, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखी होतो. त्याचं स्वतःचं असं वेगळं निराळं जीवन राहतच नाही. देह राहतो. स्मृतिकल्पनांच्या आतमध्ये साठा असतो. त्याचा पण उपयोग करून घ्यायला पाहिजे. असं काहीतरी जरा वेडंवाकडं वाटेल असं ज्ञान मी तुमच्यासमोर मांडतो आहे. तुकाराम म्हणून गेले आहेत, आम्ही झालो वेडे, आमच्याबरोबर तुम्ही पण का नाही वेडे होत? वेडं होण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करत आहे. असेल तयारी तर चला आमच्याबरोबर.